जयवंत प्रतिष्ठान होमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय पेठा या ठिकाणी रीडर्स क्लबच्या वतीने आपण पुस्तक परिचयाचा कार्यक्रम घेत आहोत. तर आज पुस्तक परीक्षण कार्यक्रमामध्ये शिक्षकांनी प्राध्यापकांनी या ठिकाणी पुस्तक परीक्षण केलेले आहे. पण आज वेगळ्या प्रकारच्या मेजवानीमध्ये हळूहळू विद्यार्थी पण यामध्ये सहभागी होत आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये आज सावंत पायल सावंत ही विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर खूप या कादंबरीचं या ठिकाणी पुस्तक परीक्षण करणार आहे. तर याबद्दल मी एक सांगू इच्छितो की नितीन अरुण थोरात या लेखकाचे हे पुस्तक आहे आणि ह्या लेखकाची सर्व पुस्तकं मॅक्सिमम पुस्तकं आपण या ठिकाणी ग्रंथालयामध्ये घेतलेली आहेत आणि बॅकसाईडला एवढा जरी मजकूर वाचला आणि उंबरखिंड या पुस्तकाचा मजकूर मागचा वाचला मला मी आणि मला ते पुस्तक वाचण्याची म्हणजे असं वाटलं की हे पुस्तक पूर्ण आपण वाचलं म्हणजे त्यामुळं अतिशय सुंदर या ठिकाणी या लेखकाचे पुस्तकं आहेत जे जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आपल्याला एखादा सिनेमा पाहिल्यासारखं वाटणार आहे असं हे लेखकांनी लेखणीतून आपल्याला पुस्तकं लिहिलेली आहेत. तर मी सर्वांनी टाळ्यावरून पायल सावंत यांचे स्वागत करावे. पुढे प्रस्तावना हे पुस्तक मागच्या वर्षी वाईला याच्यासाठी म्हणजे इंटरव्ह्यू घेण्यासाठी बोलवलेलं होतं आणि दिवसभर मी त्यात आम्हाला असं सांगितलं की जुलॉजीचं आहे तुम्ही सरावा लवकर सुरू करू. नंतर 11 वाजल्यापासून मी त्या हॉलमध्ये होतो. इंटरव्ह्यूचे सगळे इंटरव्ह्यू मी बघितले सगळे जे होते आलेले होते तिथं त्या प्रत्येकाला बघत होतो आणि मदनदादा त्यांना विचारायचे म्हणजे जे आर्ट्सचे जे कॅन्डिडेट होते त्यांना विचारायचे की तुम्ही काय वाचलं रिसेंटली. तर बऱ्याच जणांनी खूप हे पुस्तकाचं नाव सांगितलं म्हणजे माझी तिथं उत्सुकता वाटली की नक्की काय आहे. तर ते सांगतो आणि त्याच्याविषयी तर रिव्ह्यू घ्यायचे आणि मांडर देवीची जी दुर्घटना झालेली होती मला वाटतं 2002-2005 साली ती दुर्घटना झालेली होती त्याच्यावर त्यांनी उत्सुकता होती की नक्की काय असेल म्हणून स्पेशली ते पुस्तक ऑनलाईन मी मागवून घेतलं. पुस्तक एकदा वाचायला घेतलं म्हणजे पहिल्यांदा सगळं नितीन अरुण थोरात कोणते नौका लेखक आहे त्यातला म्हणजे मला वाटतं ओव्हर तालुक्यातलं लेखक आणि नवीन काही असं असेल पण इतके लोक सांगतात तर आपण ऑर्डर करू म्हणून वाचायला सुरू केली आणि पूर्ण गुंगून गेलो. मला वाटतं मी जास्तीत जास्त 2 दिवस लावले असतील या पुस्तकासाठी जास्तीत जास्त तेवढ्या वेळात तुम्ही घ्यायला असेल. आणि हे पुस्तक असं आहे की तुम्ही एकदा ते हातात घेतल्यानंतर तुम्ही ते खाली ठेवल्याशिवाय शांत बसत नाही म्हणजे उत्सुकता नेहमी लागते. आणि हे वाचत असताना म्हणजे ह्याच्यामध्ये एका बाबाची आणि त्याच्या मुलीची ही कथा आहे त्याने ते सगळी मांडलेली आहे लेखकानं आणि असं वाटतं की तो प्रसंग आपल्या बाजून उभा राहतो इतकं जिवंत वर्णन त्याच्यामध्ये आहे. आणि हे वाचत असताना कुठेतरी वाचलं की माझ्या मुलीने सुद्धा हे वाचलं पाहिजे म्हणजे एका बाबाची काय व्यथा असते किंवा काय त्या बाबाला वाटतं आपल्या मुलीशी किती प्रेम असतं किती तिचा एक गुंग असतो हे समजावून तर माझ्या मुली दोघी पण छोट्या आहेत त्या वाचू शकत नाही. मग आठवलं हा आपली कॉलेजमध्ये अजून एक मुलगी आहे तिला आपण ते पुस्तक द्यावं. मग मी ते पाहायला सांगितलं की हे पुस्तक तू वाच असं सांगितलं आणि पहिल्यांदा रिव्ह्यू करायचं होतं मला या पुस्तकाचं जो मी आवरणचा केला ह्याचं करायचं होतं पण ते पुस्तक पाहिल्याकडे होतं त्याला काही कंटेंट घ्यायचं होतं मग ते करू शकलो नव्हतो. मग नंतर मी तिला सांगितलं की ते तूच करायचं होतं मी नाही ते करणार तू करायचं दुसरं पुस्तक करेल म्हणून मागच्या आठवड्यात मी आवड केलं आणि ह्या आठवड्यात पाहिलं लागलं. आणखी तिने तिच्यापर्यंत जे लिहून वगैरे मला पाठवलेलं होतं ते थोडंसं मी इम्प्रूव्ह करून तिला ते प्रिंट दिली म्हणजे 80% तिचं काम आहे त्याच्यामध्ये 20% मी फक्त थोडंसं इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे ते फ्लो ठेवण्यासाठी मी थोडंसं त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. पहिल्यांदा परीक्षण करेल मी पायल सावंत. मी आज स्कोप या पुस्तकाचा रिव्ह्यू देणार आहे आणि त्याआधी मला बोलायचं आहे मला हे पुस्तक वाचण्याची म्हणजे उत्सुकता का लागली. मला सरांनी हे पुस्तक दिलं म्हणजे मला बोलले आधी की तू पुस्तक वाचतेस का. मी बोलले मी नाही कधीच वाचलं. मी लहान होते तेव्हा ते छोटी परी म्हणून वाचलं 10-12 पेजेस असायचं ते बोलले त्याच्यावर मी कधीच पुस्तक नाही वाचलं. मला अभ्यासाची अशी आवड म्हणजे खूप काहीतरी वाचायचं असं एकदम मनाला मनात ठेवून की हां हे वाचायला पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट असं कधीच नव्हतं वाटलं. आणि ह्यांनी वाचलेलं सरांनी आणि ते बोलले की तुला मी एक पुस्तक देतो ते तू वाच एकदा तुला आवडेल. मी बोलले ठीक आहे वाचते आणि त्यांनी मला दिलं. नंतर अपेक्षा केली त्यांच्याकडे. अपेक्षा बोलली तुम्ही पाहिलं पुस्तक दिलं का तुम्हाला वाटते ती वाचेल. तिने मला एक डायरी दिलेली ती बोलली की ती तू वाचून मला
मुलीचा बाप. त्याच्या मनात देवीबद्दल एवढा तिरस्कार आहे, एवढा राग आहे त्याची मुली तिच्याच दरबारात मेली म्हणून. तर तो तिची एवढी म्हणजे तिला एवढा तिरस्कार करून तो तिच्याबद्दल एवढं त्या पुस्तकात सांगतोय. हे शब्द केवळ एका उद्ध्वस्त बापाचे नाहीत, तर 25 जानेवारी 2005च्या त्या काळ रात्री मांढर देवीच्या डोंगरावर उद्ध्वस्त झालेल्या शेकडो कुटुंबाच्या आक्रोशाचे प्रतिनिधित्व करतात. आम्ही 2005 म्हणजे आम्ही तर जन्मलो पण होतो. आणि सरांनी जेव्हा सांगितलं मला की 2005 मधलं पुस्तक आहे, 2005 एवढं लांबच आहे, एवढं तवल घटना झाली लांबला तर काय नाही माहिती. आणि मी सुद्धा गेले होते मांढर देवीला आणि मी बघितलेली प्रत्यक्ष तिथली गर्दी वगैरे कसं असतं ते सगळं. बोलले एवढ्या गर्दीत म्हणजे कसं काय चेंगराचेंगरी झाली असेल. मी विचार करायला लागले की हे एवढं म्हणजे माणसं मेली ते सुद्धा एवढी. आणि नंतर मग मी बोलले की ठीक आहे वाचून बघूया हे पुस्तक. नंतर महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिलेल्या गेलेल्या मांढर देवी चेंगराचेंगरीच्या सत्य घटनेवर आधारित नितीन थोरात यांची कोप ही कादंबरी केवळ या दुर्घटनेची बातमी देत नाही, तर त्यामागील मानवी वेदना, अंधश्रद्धेचा बाजार आणि व्यवस्थेच्या बळीचे अस्वस्थ करणारे चित्रण करते. या कादंबरीचा आत्मा म्हणजे तिचा नायक श्रीकांत म्हणजे मुलीचा बाप. तर आपल्या पोटच्या गोळ्याला तायडेला म्हणजे तो तिच्या मुलीला तायडे म्हणून बोलायचा. तायडीला गमावल्यानंतर एका बापाची काय अवस्था होते त्याचे हृदयद्रावक चित्रण लेखकाने केले आहे. मुलीच्या विरहाने श्रीकांतचे मानसिक संतुलन बिघडते. त्याची मुलगी जेव्हा मरते तेव्हा तो मानसिक संतुलन म्हणजे त्याला असं वाटतं की तो एका भावलीला घेतो आणि तिच्यासोबत बोलतो की हे घे तुला बिस्किट पुडा, तायडे मी इकडे गेलेलो, तायडे मी तिकडे गेलेलो. तो म्हणजे त्याची एवढी मानसिक स्थिती बदलते की तो त्या भावलीला स्वतःची मुलगी समजायला लागतो. आणि तिथून तो एका निर्जीव प्लास्टिकच्या भावलीमध्ये आपला जीव गुंतवतो. तो तिला केवळ खेळणे मागत नाही तर तिला जेवण भरवतो, तिच्यासाठी डबा तयार करतो, तिला पाणी पाजतो. जेव्हा त्याची छत्री वाऱ्याने उडून जाते तेव्हा तो ती पकडण्याऐवजी त्या भावलीच्या फोटोकडे धावतो. हे त्याचे वेडेपण नसून दुःखाच्या परिसीमेतून आलेली असहाय्यता आहे, जी वाचकाच्या डोळ्यात पाणी आणते. या सगळ्यात श्रीकांतची पत्नी ज्योती अक्षरशः श्रीकांतसोबत डिवोर्स घेणार होती त्याच्या अशा वागण्यामुळे आणि त्याच्यासाठी दवाखाने त्याचे चालू होते. ही मूक शोषिकतेचे प्रतीक म्हणून समोर येते. समाज तिच्या नवऱ्याला वेडा म्हणून हिणवत असताना ती मात्र खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहते. हॉटेलात जेवताना त्यांचा एक साधा प्रसंग जिथे ते पनीर टिक्का आणि बटर रोटी खातात. त्यांची तिला अतूट प्रेमाची साक्ष देतो. तिला श्रीकांतच्या वागण्याचा त्रास होतो, पण त्यामागची वेदनाही समजते. नीती पुढे हतबल होणे ती परिस्थितीला ज्या संयमाने सामोरे जाते ते थक्क करणारे आहे. कोपमध्ये ती जेव्हा त्यांची मुलगी मरते